त्यांना विचारा मातंबर म्हणजे काय ते सांगतो. त्यांना विचारा, अहो ज्या अमर पाटलाला उमेदवारी दिली त्यांची अवकात नव्हती स्वतःची उमेदवार मिळवून आणायची. अहो उमेदवारी घेतल्यानंतर निवडणुकीत त्यांना प्रचार करता आला नाही. अहो प्रचार यंत्रणा लावायला त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांनी प्रचार यंत्रणा लावली नाही ती, म्हणून एवढ्या जोरात आपटले पडले ते. आणि कसले मातंबर म्हणताय, कुणाला मातंबर म्हणताय? अहो आमचा एक शिवसैनिक त्यांना भारी आहे, आमचा शाखा प्रमुख त्यांना भारी आहे. मातंबर काय असतोय? येऊ द्या, घोडान मैदान जवळ आहे. आता त्यांना अमर पाटलाला आमदारकीच तिकीट सोडा, त्यांना जिल्हा परिषदला पंचायत समितीला जर कुठं तिकीट दिलं त्या गद्दाराने, तर त्यांच्या विरोधात आमचा एक फटका शिवसैनिक उभा करून धावतो. आणि ती शिवसैनिक अमर पाटलाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. गद्दार सेनेमध्ये म्हणावं, कुठली शिंदे सेना तिंदे सेना काय बघायचं नाही त्यांच्याकडे, बघायला काय नाहीच त्यांच्याकडे, काय बघू. जी गेले ते त्यांच्याकडे बघायसारखं काय नाहीच. त्यांचं भविष्य तिथं, ज्या दिवशी त्यांनी जायचा निर्णय घेतला गेले त्या दिवशी त्यांचं भविष्य संपले. मुळामध्ये गद्दार एकनाथ शिंदेचंच भविष्य शिल्लक राहिलं नाही. आम्हाला वाटलं की ही अशील बऱ्यातलं जरा, पण आम्हाला नंतर कळलं की हे चालता चालता गळा कापला. पण शिवसैनिकाला काय फरक पडत नाही. असे किती आले आणि किती गेले. तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतोय, गद्दार सेनेला तुम्ही ज्यांना तुमच्या पक्षात घेतलंय ना, ओ एकनाथराव शिंदे, तुम्ही ज्या गद्दारांना तुमच्या पक्षात घेतले त्यांची अवकात तुम्हाला सांगतो. ज्या अमर पाटलाला तुम्ही घेतलंय ना, त्या अमर पाटला बरोबर फक्त 3 लोक आली ती, 1, 2 आणि 3 आणि स्वतः एक अमर पाटील 4. त्या अमर पाटलाच्या मतदारसंघात 57 शाखा आहेत. 57 शाखा प्रमुख मधला 1 शाखा प्रमुख फक्त अमर पाटला सोबत आहे. ही तुमची लायकी आहे, ही तुमची लायकी आहे.